नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। महामार्गावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाने घोटी टोल नाका बंद पाडला। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विनाटोल गाड्या सोडाव्यात यासाठी हे आंदोलन जे आहे ते करण्यात आले। नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड खड्डे झालेले आहे। रस्त्याची अक्षरशः चाळत झालेली आहे। नाशिक ते मुंबई या प्रवासाला 6 ते 7 तास लागतात आणि म्हणून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। घोटी टोल नाका शिवसेना ठाकरे गटाने पूर्णपणे बंद पाडलेला आपण बघतो। जेवढ्या लेन आहेत या सगळ्या लेन या बंद केलेल्या आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे। आंदोलन सुरू झालेलं आहे। तुम्ही अल्टिमेटम दिलं होतं, पुढे काय झालं? संपूर्ण नाशिक मुंबई हायवे जो आहे तो खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि ते दुरुस्ती करून सुरळीत सेवा करणं हे NHAIचं काम होतं, परंतु अद्याप त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे रस्ते दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोल मुक्त करावं। जोपर्यंत चांगले रस्ते होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये आणि हा रस्त्याचं काम सुरळीत होईपर्यंत जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन कोणी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार। लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असल्याचं म्हणणं आहे आणि रस्त्याचा जोपर्यंत खड्डे भरले जात नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचा टोल बंद हा केला जावा ही प्रमुख मागणी शिवसैनिकांची आहे। आता नेमकं हे आंदोलन किती वेळ चालतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण बघतोय की रस्त्याच्या मागच्या बाजूला हा टोल नाक्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आता हा टोल आंदोलन जे सुरू आलेलं आहे यावर पुढे प्रशासन काय नेमकी दखल घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर पारगेतीसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, घोटी टोल नाका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।